His name is Rahul. He's there in this Caramel Top resort. खूप मस्त, खूप काम पर्सन, वेरी काम हम्बल पर्सन. ही हैव गाइडेड अस थ्रू ऑल दिस जर्नी. उन्होंने जो जो सजेस्ट किया था वो सब हमने वैसे ही किया एंड वी आर लाइक द एक्सपीरियंस वॉज होलसम. या सो डू विजिट एंड थैंक यू सो मच. थैंक यू सो मच फॉर हेल्पिंग अस आउट. विल विजिट सून. आमचा आज लास्ट डे आहे मुन्नारमध्ये. लास्ट डे पण नाही म्हणता येणार. आज आम्ही चेकआउट केलेला आहे या हॉटेलमधून. हॉटेल कॅरमेल टॉपमधून चेकआउट केलेला आहे. आता आम्ही जाणार आहे टुवर्ड्स टेकाडी. आय डोंट नो मी प्रोनाऊन्स करते की नाही बरोबर ते. आज एकदम क्लाउडी वातावरण आहे मुन्नारमध्ये आणि पेरियारला चाललो आहे. आय विल मिस मुन्नार ऑफकोर्स, पण मी नक्की परत येईल नेक्स्ट टाईम कधीतरी थोड्या वर्षांनी ऑफकोर्स. पण खूप मस्त सिटी आहे आणि खूप लोक हंबल आहेत, हेल्पफुल आहेत. सो तुम्ही डू विजिट करू शकता. आणि इथले जे होते राहुल जे या रिसॉर्टमध्ये आहे त्यांनी इतकं हेल्प केलं आम्हाला. आम्ही काही आयटनरी बुक केली नव्हती, काही नव्हतं केलं, पण त्यांनी जसं आम्हाला गाईड केलं तसं आम्ही सगळं पाहिलं, साईट सीइंग केलं आणि त्यांनी बरोबर सांगितलं होतं आम्हाला. सो येस, आय विल मिस मुन्नार. आणि हा एक लास्ट सीन मुन्नारचा आमच्या हॉटेल रूमवरून. आणि हे आमचं हॉटेल. बाय, विल मिस यू. हाय फ्रेंड्स, आता आम्ही निघालो, चेकआउट झालं आणि आम्ही आता नवे आहोत. आम्ही आता चाललो स्पाइस गार्डनला, जे की आम्हाला आमच्या जो राहुल आहे म्हणजे जो आमच्या रिसॉर्टमध्ये होता त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं हा स्पाइस गार्डनला व्हिजिट करायला. आणि तो तर म्हणाला की हे गव्हर्मेंट त्याच्या अंडर येतं म्हणून. सो वी डोंट नो, त्यांनी सजेस्ट केलं. सो आम्ही जस्ट चाललो आहे आणि मी आत्ता मध्ये थांबलो होतो. आम्हाला काहीतरी नवीन नाही म्हणजे नवीन पद्धतीचं दिसलं. सो आम्ही कॅरेट्स घेतले तिकडून आणि खूप छान दिसतात ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला असं मोह होईल की अरे घ्यायला पाहिजे का आपण. सो आम्ही ते घेतले. हे बघा हे कॅरेट्स आहेत आणि इकडे छोटे छोटे आहेत आणि मला थोडेसे महाग वाटले. एका बंचमध्ये 6 काहीतरी आहेत आणि ते 30 रुपये घेतले त्यांनी माझ्याकडून. सो ते मी टेस्ट करू आम्ही थोड्या वेळाने आणि तुम्हाला नक्की सांगू. आणि आता इथे पाऊस पडायला लागला आहे बघा. पाऊस पडतोय थोडं थोडं, तुम्हाला दिसणार नाही आय गेस, बट थोडं पाऊस चालू झाल्यावरती सगळं फॉगी झालंय. आणि आम्ही ॲक्च्युली कंप्लीट केलं आमचं मुन्नार कालच. सो फॉर्च्युनेटली आम्हाला पाऊस नाही लागला आणि आमचं कालच झालं मुन्नार. सगळं नाही म्हणता येणार, मुन्नार थोडंसं फिरून. आता चाललो आहे आम्ही पेरियार नॅशनल पार्कच्या इकडे. तिथे आम्ही एक आमचं हॉटेल बुक केलेलं आहे. पण आधी हे स्पाइस गार्डनला जाणार आणि मग तिथे आपण भेटूच. तुम्हाला तिकडे मी दाखवेलच आम्ही काय काय करतोय ते. आणि तिथून मग आम्ही आमच्या नेक्स्ट हॉटेल रूमला जाणार. सो चला जाऊया आपण विथ दिस ब्युटिफुल नेचर आणि पाऊस. सो आम्ही आता आलेलो आहोत केरला फार्म स्पाइस आयुर्वेदिक गार्डनला. म्हणजे स्पाइस गार्डन आहे इन शॉर्ट. सो हे आहे केरला फार्म. तिकडे आलेलो आहोत आम्ही आता. सो लेट्स सी कसं आहे बघूया ते. आणि पाऊस पडतोय बघा, तुम्हाला दिसत नसेल, थोडे दिसत असतील थेंब, पण पाऊस चालू झालेला आहे. आणि स्पाइस गार्डन मेन म्हणजे बेसिकली कवर्ड आहे. सो काही इश्यू येणार नाही. लेट्स सी काय इन्फॉर्मेशन मिळते आणि आपण काय खरेदी करतोय ते. सो आम्ही आता जीपमध्ये बसून चाललेलो आहोत. 200 मीटर्स डाऊन आहे. सो त्याला असं जीप करायला लागते. 100 रुपीज पर पर्सन असं तिकीट आहे त्याला. आणि खूप डेंजर रस्ता आहे. सो डोंट ट्राय. त्यांची जीप घेऊन तुम्हाला घेऊन जाईल आणि तुम्ही तसंच जावा प्लीज. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आपला एक्सपिरियन्स कसा आहे स्पाइस गार्डनचा ते. सो हे खाली बेस आहे जिथे स्पाइस गार्डन होतं, पण तिथे त्यांनी शूटिंग किंवा व्हिडिओग्राफी किंवा फोटोज अलाउड नव्हते. सो मला काही शूट करता आलेले नाही, पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्की सांगेल पुढे.
स्पाइस गार्डनचं टूर झालं, तिथे शॉपिंग झालेली आहे. आणि त्यानंतर आम्ही टुवर्ड्स टेकाडी निघालो होतो आणि रस्त्यामध्ये मध्ये खूप असा पाऊस चालू होता आणि व्ह्यूज तर खूप ऑसमच होते तिकडे. सो काही मी तुमच्यासाठी कॅप्चर केलेले आहेत, ते नक्की बघा. आणि आता डायरेक्टली भेटू आपण टेकाडीला पोचल्यावर. सो हे आहे आमच्या हॉटेलचा एंट्रन्स. इकडे असं बाहेर आहे आणि नेचर कॅसल एंट्रन्स आहे. ही रिसेप्शन आहे. ॲक्च्युली 2 एंट्रन्स आहेत, एक पलीकडच्या साईडला जे मी तुम्हाला दाखवेल. स्विमिंग पूल आहे बघा. रूम सर्व्हिसिंग चालू आहे आय गेस. आणि हे असं आहे. आणि इथे खाली स्विमिंग पूल आहे आणि तिकडे बेबी स्विमिंग पूल आहे. ॲक्टिव्हिटीज पण आहेत. आणि इकडे अशा रूम्स आहेत लाईन्समध्ये. आणि हा दुसरा वे आहे जिथून तुम्ही एंटर करू शकता. आणि इथे पार्किंगचा एरिया पण आहे. खूप मस्त अँटिक असं हॉटेल आहे. मला तो खूप आवडलं. सो येस. आणि ही आमची रूम आहे. आम्ही आलेलो आहोत टेकाडीमध्ये आणि रूम इज सो स्पेशियस, व्हेरी नाईस. आणि दाखवते मी तुम्हाला फोटो. ही आहे आमची स्पेशियस. हे प्ले झालेलं आहे. खूप मस्त अशी रूम आहे. बाहेर तर खूप छान आहे, ते मी तुम्हाला दाखवेल. हा आमचा बेड. हे वुडन काहीतरी आहे. आणि या पडद्याच्या मागे वाव, पडद्याच्या मागे असा व्ह्यू आहे जो की अडकलेला आहे. तो सौरभ ट्राय करेल. आणि इथे या साईडला हा मिरर आहे. आणि इकडे वॉशरूम आहे. अँड इथे पडदा उघडलेला आहे. सो लेट्स सी आउटसाइड. ओ, आम्हाला काहीतरी दिसतं पण. आणि इथून काय आहे ते. जो आमचा रूट होता तो असा खूप असा लेझी होता. म्हणजे आम्हाला खूप वेळ लागला यायला, पाऊस होता कारण त्यामुळे. पण हा व्ह्यू पाहिल्यानंतर आणि रूम पाहिल्यानंतर इट वॉज लाईक मस्त. आणि पैसा वसूल आणि ट्रॅफिक वसूल आणि लेझूपणा वसूल सगळं मस्त. खूप छान आहे, खूप मस्त आहे. व्हेरी नाईस. जस्ट लव्ह इट. गुड मॉर्निंग. सो हा आहे सेकंड डे टेकाडी पोचल्यानंतर. आणि आम्ही सकाळी 6 वाजता निघालो होतो नॅशनल पेरियार पार्कला व्हिजिट करायला. सो त्यांची बस येते, तुम्हाला कलेक्ट करते, तिथे ड्रॉप करते आणि नंतर असं तुम्ही शिपमध्ये बसता आणि ते तुम्हाला सगळं सेफ्टी वगैरे ते तुम्हाला देतात. आणि प्लीज सेफ्टी पाळा असं मी म्हणेल. आणि त्यानंतर अशी आमची चालू झाली आहे नॅशनल पेरियार पार्क किंवा टायगर रिझर्वची यात्रा. आणि आम्हाला काही ॲनिमल्स ॲक्च्युली एवढे पाहायला नाही मिळालेले कारण क्लाउडी वातावरण होतं आणि समर नव्हतं. सो पाणी प्यायला असे खूप काही ॲनिमल्स किंवा बोट्स असे आले नव्हते. सो जास्त काही पाहायला नाही मिळालं. बट सीन्स खूप ब्रेड टेकिंग होते आणि वी एन्जॉयड अ लॉट. खूप मस्त आहे. पुढे पहा तुम्ही.
हे आहे आमचं रेस्टॉरंट जे हॉटेलला लागून आहे. हा असा व्ह्यू आहे मस्तपैकी रेस्टॉरंटला लागून. आणि हा आहे आमचा रेस्टॉरंट जिथं आम्ही आत्ता सकाळी ब्रेकफास्ट केलेला आहे. आम्ही फक्त ब्रेकफास्ट ऑप्ट केला होता, नाही की डिनर आणि लंच, कारण आम्ही आता इथून चेकआउट करणार आहोत. आणि हे बघा नुसतं खालचं डिझाईन टेबलचं ज्याला सपोर्ट दिलं तर पण थोडं युनिक आणि अँटिक आहे. आणि व्ह्यू तर भारीच, जो आम्हाला आमच्या रूममधून दिसतोय तो इथून दिसतोय. खूप मस्त असा व्ह्यू आहे, भारी. सो आम्ही आता आलो एलिफंट राईडला आणि खूप मस्त आणि क्यूट एलिफंट्स आहेत. सो येस, आणि wait. On the way, you can give it to the camera. It's very nice. See, anything? सो इथे आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी केलेल्या, लाईक एलिफंट राईड केली, एलिफंट बादिंग केलं आणि एलिफंटने आम्हाला सुद्धा बाद घातला. सो खूप क्यूट छान मस्त असा एक्सपिरियन्स होता. लिटरली मला आणि सौरभला असं वाटत होतं की आपण एक जसं आपण डॉग किंवा पेट जसं ॲडॉप्ट करतो तसं एलिफंटला ॲडॉप्ट करायचं. खूप क्यूट असं होतं आणि हा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आम्ही दोघांनीही एलिफंटला बनानाज आणि जो काही तिथे बाऊल होता तो खाऊ घातला आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. मी लहानपणीची आठवण आहे माझी की लहानपणी आपल्या इथे कात्रज झूला एक एलिफंट होता माझ्या लहानपणी. सो तिथे मला पैसे ठेवायला सांगितले होते त्यांनी. सो मला खूप भीती वाटायची. मला असं वाटायचं की तो सोंडीमध्ये मला पकडणार आणि तो मला वरती ठेवेल असं. बट या ती मेमरी माझी एकदम अशी रिफ्रेश झाली हे पाहिल्यानंतर आणि मी कॉन्फिडेंटली ह्यावेळी हत्तीला खाऊ घातलं. आणि या हत्तीचं नाव होतं मीरा, ज्याच्यावर आम्ही बसून राईड केली आणि ज्याच्यासोबत बादिंग म्हणजे आम्ही त्या एलिफंटला बाद घातला आणि त्यांनी आम्हाला बाद घातला. त्याचा तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळेल. सो तो पाहायचा असेल तर मी एक लिंक देईल, त्याच्यामध्ये जावा. आणि त्याचं नाव होतं लकी. तो आळशी हत्ती होता असं आम्हाला तिथल्या लोकल्सनी सांगितलं आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता.